परभणीच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत शेतकरी, शिक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती, थकीत वीज बिल माफी आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे 1.5 लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच पेपरफुटी प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली असून दोषींना 10 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 कोटींपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते असे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचा उल्लेख करत या प्रकरणाचे राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणत्याही शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलू नये असे भावनिक आवाहनही मेघना बोर्डीकर यांनी केले. शेतकरी बंधू भगिनींसाठी जी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली होती निवडणुकीच्या दरम्यान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने विश्वास दाखवला आणि अभूतपूर्व असं यश विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी मतदार बंधू भगिनी दाखवलं आणि म्हणून वचनपूर्ती करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. 56 लाख शेतकरी बंधू भगिनींना ह्या 2 लाख रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी होणार आहे. आज 42,000 कोटी रुपयाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही कर्जमुक्ती योजना मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्यक्षात उतरवलेली आहे. काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या यादीतील पात्र शेतकरी लाभार्थ्यांना ह्या कर्जमुक्तीचे त्यांचे खाते हे कर्जाचे नील झालेले आहे. त्याचबरोबर राज्यातील 48,000 कोटीची थकीत वीज बिल माफी शेतकरी बंधू भगिनींची 7.5 HP जी पेंडिंग होती ती करण्याचं काम मुख्यमंत्री मोदयांनी केले. जिल्ह्यातील 1.5 लाखाच्या वरती शेतकऱ्यांच्या पात्र यादीत नावं आलेले आहेत. आणखी जशा याद्या येतील त्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. स्मार्ट मीटरच्या कुठल्याही अडचणी आपण किती युनिट वापरतो ते आपण चेक केलं पाहिजे. त्यानुसार आपल्याला बघा, गंभीर परिस्थिती आहे, परंतु शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आपलं सरकार उभं आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीवरती सुद्धा आपण मात करू. हे बघा, खरं तर शिक्षण मंत्र्यांनी स्वतःहून ज्या पद्धतीने विरोधक विद्यार्थ्यांना खाल करून हा विषय दुसरीकडे घेऊन जात होते ते बघून स्वतःहून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. परंतु जे विद्यार्थी मेहनत करतात, आजकालच मी माझ्या जिंतूरमध्ये 6 विद्यार्थ्यांना भेटले ज्यांनी सांगितलं की पेपर लीक झाला म्हणून आम्ही खचून गेलो नाही, उलट त्याच्यामुळे आम्ही संधी समजली आणि जास्ती मार्क मिळवलेले आहेत. आज कौतुक करण्यासारखं आमच्या जिंतूर सारख्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण 620, 622, 605, 617 असे मार्क्स मिळवलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मला सांगायचंय की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये नेहमीच विद्यार्थ्यांचं हित हे बघितलं गेलंय. नवीन शिक्षा नीती आणलेली आहे. नीट ची परीक्षा देऊन जे डॉक्टर बनायचं स्वप्न आज लाखो विद्यार्थी बघत आहेत, की 25 ते 30 लाख विद्यार्थी त्या परीक्षा देत असतात. परंतु मोदीजी पंतप्रधान होण्याच्या पूर्वी फक्त 56,000 जागा ह्या MBBSच्या आपल्या देशामध्ये होत्या आणि मोदीजींच्या 2014 ते आज 2026 पर्यंत देशामध्ये 1,40,000 एवढ्या MBBSच्या सीट बनवण्याचं काम मोदीजींनी केलं. 317 मेडिकल कॉलेजेस होते, आज 820 मेडिकल कॉलेज मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये झाले आणि म्हणून दुप्पट तिप्पट MBBSच्या जागा वाढून
डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचं हिताचंच काम मोदीजींनी केलेलं आहे आणि नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताच्यासाठी पंतप्रधान मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची ढाल करत आहेत आणि विरोधकांनी कुठल्याही मुद्द्याला राजकीय विषय बनवू नये. 10 वर्षाची शिक्षा, 10 कोटी रुपये दंड, की जेणेकरून यापुढे कुणीही असं चुकीचं काम विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आड येणारं काम करू नये म्हणून मोदीजींनी हा निर्णय घेतला. आधार घेत आत्महत्या काही तरुणांनी केलेल्या आहेत, त्याला वेगवेगळी कारणं आहेत, परंतु आपण सगळा अभ्यास करू आणि यापुढे आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या होणार नाही याच्यासाठी आपण काम करू. देशोन्नतीसाठी नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट.